नमस्कार दादा, कुठून आले आहात आपण? माझं नाव रजनीकांत रमेश नगराडे, मी तहसील इंगळेमधून आलेलो आहे. मुख्य काय मागणी आहे तुमची, काय सांगाल? आमची फक्त एकच मागणी आहे, फक्त आणि एकच मागणी, ती म्हणजे चतुर्थ श्रेणी व्यतिरिक्त आम्हाला कुठलीच मागणी नको. आणि प्रशासनाला काय म्हणाल? किती दिवस झाले तुम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू आहे? आजचा आंदोलनाचा 15वा दिवस आहे आणि तरी सुद्धा प्रशासनाने दखल घेतलेली नाही आहे आमच्या कामाबाबत. तर प्रशासनाला माझी एकच मागणी आहे की प्रशासनाने इथे कुठल्या तरी म्हणजे बावनकुळे साहेब झाले किंवा CM साहेब झाले, त्यांनी आमच्या आंदोलनस्थळी म्हणजे भेट देऊन चतुर्थ श्रेणीची मागणी म्हणजे मंजूर करण्यात यावी अशी एक घोषणा करावी. महसूल सेवक किंवा कोतवाल काय काय कामं करते, कोणत्या पद्धतीने तुम्ही पटवून सांगा? महसूल सेवक किंवा कोतवाल हे शासनाने जेवढे पण म्हणजे विविध जी कामं राहते स्थानिक पातळीमध्ये ते सर्व कामं करतात. आता किती मानधन तुम्हाला मिळते आणि त्या मानधनात तुमचं कसं घर चालते? मानधन आम्हाला आता 15,000 मिळत आहे आणि त्या मानधनामध्ये आमचा काहीच खर्च म्हणजे भागत नाही. आणि आंदोलनस्थळी जे उपस्थित कोतवाल बंधू आहे आणि महसूल सेवक बंधू भगिनी आहे, त्यापैकी काही कोतवाल बंधू घरी बसलेले आहेत, त्यांचे काही कारणं असू शकते, तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? मी माझे जे कोतवाल बंधू आहेत जे घरी बसलेले आहेत, मी त्यांना आव्हान करील की तुम्ही सर्वजण आमच्या संविधान चौकामध्ये येऊन आम्हाला आंदोलनामध्ये पाठिंबा द्यावा. कारण की आंदोलन हे माझं किंवा त्यांचं नाही, सर्वांचं आंदोलन आहे. महाराष्ट्रातली कणाकणातील जे कोतवाल बांधव आहे त्यांचं आंदोलन आहे. तुम्ही इथे आम्हाला पाठिंबा द्याल तर आमच्या आम्हाला हिंमत मिळेल, ताकद मिळेल आमच्या संघटनेला. आणखी आंदोलन असं किती दिवस चालणार आहे आणि काय भूमिका राहील समोर? आंदोलन किती दिवस चालणार आहे त्याबद्दल तर मला काही कल्पना नाही आहे, पण मला एवढं माहिती आहे की जोपर्यंत शासन आमच्यापर्यंत येणार नाही, आमच्या म्हणजे स्थळी येणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील. थँक्यू. धन्यवाद.